संघ आणि धामणगाव संघ तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा सामना 4 षटकांचा ठेवलाय, याची देखील नोंद घ्या। दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, निलेश धापसी आणि त्याचा साथीदार दिलीप भेंडे मैदानाच्या आतमध्ये। आदरणीय या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं देखील शुभागमन होत आहे। आपले रिफ्लेक्सेस आपण पाहत आहात, ज्युनियर पाटील आणि सिनियर पाटील। खरं तर आदरणीय राजेंद्र पाटील सर आणि त्यांचेच दोन्ही सुपुत्र, त्यांचे रिफ्लेक्शन्स एका बाजूला ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे, ते सन्माननीय देवानंदजी थळे साहेब असतील। त्यानंतर प्रत्येक ग्रामीण व्यक्तिमत्वाच्या मनामनावर ज्यांनी अगदी अधिराज्य गाजवलंय ते सन्माननीय आदरणीय ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, त्यांचे देखील रिफ्लेक्सेस या स्पर्धेकरता महत्त्वाचं त्यांचं देखील योगदान। पहिलाच बॉल इथे पहा, हलक्या हाताने उडवलाय बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू इथे केलाय धरणीला दान, जी संधी निर्माण झाली खरं तर त्या संधीचं सोनं करता आलं नाही। या ठिकाणी उपस्थित होत आहेत विशालजी पाटील, उपसरपंच सुरई ग्रामपंचायत, त्यांचं आपण निश्चित रूपानं इथे करतोय मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। दादांना आपण विनंती करूयात की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय। तसेच वेळेगावचे उद्योगपती आदरणीय हितेशजी पाटील साहेब, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय राजेंद्र पाटील सर आणि लाखिवलीकरांच्या वतीनं इथे मनपूर्वक स्वागत। तुम्ही पाहतायत एक बलाढ्य स्पर्धा, खूप दर्जेदार ग्रामीणच्या पटलावरची ही फार मोठी धुरंधरता दाखवणारा आहे चषक। एका बाजूला निलेश धापसी आहे आणि एका बाजूला खरं तर आपण दिलीप भेंडेला पाहतोय। 12:48 झालेत, पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे। क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटने इनफिल्डच्या डोक्यावरून स्वतःचा करिश्मा दाखवत असताना झोकून दिलाय फटक्यात। इथे मात्र अत्यंत देखणा स्ट्रोक बॉल जाईल बाउंड्री लाईन, सीमारेषा पलीकडे इथे आलाय पहिला दर्जेदार चौकार। क्रॉस बॅटेड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। आदित्य नाईकच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलं। खरं तर व्यावसायिक दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथे भिडताना आपल्याला पाहतात। धामणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना इथे टॉस जिंकला खरं तर रानाळ संघानं, आणि रानाळ संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा। आदित्य पुन्हा एकदा तयार, ओव्हर द स्टिक्स खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, बॉल चाललाय ऑन साइडला ड्राईव्ह। इथे मात्र एक सिंगल 20.12 मीटरची विकेट वेगानं कापत असताना याच सिंगलच्या बळावर संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर। इन ॲक्शन तुम्हाला जे दोन संघ दिसत आहेत, एका बाजूला धापसीपाडा धामणगाव आणि त्या विपक्षामध्ये यशवंत स्मृती रानाळ, ज्यांनी खरं तर नाणेफेक जिंकून प्रथमतः कर्णधार मयुरेश नाईकनं इथे निर्णय स्वीकारला तो गोलंदाजी करण्याचा। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, बॅटची अप्पर एज, बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये प्रोटेक्शन आणि त्याला देखील कर्विलिनियर मोशन दिला अगदी चकवा। चेंडू सरळ निघून जाईल डाऊन द ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनला इथे मात्र धडकलाय बॉल, सरळ चेंडूवर 4 धावा इथून मात्र कनेक्ट होतील आणि याच चौकाराच्या सहाय्यानं धामणगाव संघ पोहोचलाय आता 10 या धावा संख्येच्या आकड्यावर। इथे प्रयत्न फार महत्त्वाचे होते। एक क्षेत्ररक्षक, खरं तर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नाहीये। मी सातत्यानं म्हणतो की जसं आयोजन करणं वडापाव खाण्याइतकी सोपी गोष्ट नाहीये, तसंच स्लिपमध्ये फ्लाइंग स्लिप असेल, बॅकवर्ड गली असेल, त्यानंतर तिथून स्वीपर कव्हर पर्यंतचं ती वर्तुळ पाकळी जी आहे त्यामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना स्वतःचा प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तुमचे रिफ्लेक्सेस खूप स्ट्रॉंग ठेवावे लागतील, अन्यथा मग चेंडू तुम्हाला जरूर चकवून सरळ निघून जाईल मागच्या क्षेत्रात। आणि सध्या इनफिल्डमध्ये पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे, ज्यामध्ये आपण सिलिमिडॉन लाईक खेळाडू पाहतोय, सिलिमिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लाईक खेळाडू, शॉर्ट पॉईंटमध्ये खेळाडू, फ्लाइंग स्लिप तैनात, बॅकवर्ड लेग स्लिपमध्ये खेळाडू, फुल टॉस आहे, फ्लिक केलाय, रिस्ट ऑफ द फ्लिक, बॉल चाललाय बॅकवर्ड लॉंग लेग या क्षेत्रामध्ये। इथे दुसरी धाव वेगानं कंप्लीट करत असताना 2 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट होतील आशाभूत नजरेनं पाहतायत। पहा पंच खूप मातब्बर आहेत, हे जे पंच आहेत आदरणीय भाऊ पाटील सर, भरपूर मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा ज्या या सगळ्या पंचांनी केल्यात आणि जिथे जिथे मागच्या वर्षी आपण देखील पाहिलं की अनेक नामांकित स्पर्धा या भिवंडीच्या क्रीडानगरीमध्ये झळकल्या, त्या सर्व स्पर्धांमध्ये पंच म्हणून भूमिका आमचेच हेच भाऊजी पाटील आणि त्यांचे सहकारी। इथे मात्र चांगली उत्कृष्ट पंचगिरी, सुपर बॉलिंग, इथे मात्र मॅग्निफिसंट, इट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा दाखवतोय गोलंदाज। निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली, पहिलं षटक होते मार्गस्थ
आणि 12 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. खरं तर वामनानं ज्यावेळी पुण्याच्या भूमीत एक फुटकी वान आणि पार रोवली त्यावेळी शापित भूमी म्हणून हेच पुणे मुळा आणि मुठीच्या काठावर असलेलं ते शापित म्हणून घोषित झालं आणि तदनंतर स्वराज्याच्या शिलेदारी करता अगदी लखुजी जाधवांच्या कन्या पुढे सरसावल्या. बुलढाणा जिल्ह्यातला त्यांचा जन्म आणि खऱ्या अर्थानं सिंदखेड राजा परिसरात जर आपण कधी गेलो या महाराष्ट्राच्या मातीला एक लढवय्या सुपुत्र ज्या राजमातेनं दिला त्याच राजमाता जिजाऊंचा आकडा इथे धावफलकावर जोडला गेला 12 जानेवारी 1598. आणि खरा तर स्वराज्य संकल्पिका म्हणून अगदी रामायण महाभारताचे धडे मी बऱ्याचदा म्हणतो की आपण म्हणतो इतिहास मत पूछो परंतु इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण ज्यांना इतिहास ठाऊक आहे तेच इतिहास घडवू शकतील. हा देखील एक फार मोठा इतिहास आहे. आणि इथे मात्र 12 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. राहणार संघ संघर्ष करत असताना 4 षटकांची लढत आहे. करण नाईक आला आणि निश्चितच खेळ कोणताही असू द्यात मित्रांनो, खेळ कोणताही असू द्यात या मातीशी या मैदानाशी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहा. कारण विजयाचे झेंडे हे याच मैदानात रोवले जातात तर पराभवाची दुःख सोसण्याची ताकद हीच माती तुम्हाला देत असते. त्यामुळे या मैदानाशी नेहमी आपण एकनिष्ठ राहा. इथे करण आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर फलंदाज दिलीप भेंडेला तुम्ही पाहताय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे निलेश धापसी. डाऊन दी ऑर्डर. खरं तर 7 धावा त्याच्या माध्यमातून आता जोडल्या गेल्यात. आपण पाहत आहात स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024. इथे पहा फटका जोरकस पद्धतीने सरळ उडवला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. चेंडूनं मानवंदना दिली. एक टप्पा अखेर चेंडू धावसंख्या धावफलकावर आहे. आल्या आल्या आक्रमण चढवलं दिलीपनं. दिलीप भेंडेनं खरं तर करणच्या विरोधात हे आक्रमण चढवलं. एक रिक्वेस्ट असेल आयोजकांना की बॉलची जी व्यवस्था आहे ना ती गुणलेखकाकडे देऊ नका. त्याकरता एक सेपरेट बॉल बॉय अपॉइंट करा. कारण मग एखादी जर सॉफ्ट डिसमिसल जर इथे गुणलेखक मित्राकडनं झाली कारण त्याचं जे 100% कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते मैदानात पाहिजे. पंच जो काही इशारा करतायत आणि हल्ली ग्रामीण भागात पहिल्यांदा कसं असायचं स्पर्धा वेगळ्या असायच्या. साधा आयोजन असायचं. एका बाजूला निळ्या रंगाचं पिंप भरलेली टाकी बैलगाडीवर आणि ती देखील 1च्या सुमारास संपलेलं ते पाणी. तदनंतर मैलोन मैल चालायचे खेळाडू आणि अक्षरशः त्यावेळी स्पोर्ट्स शूज नावाचा प्रकारच नव्हता. पॅरागॉनची स्लीपर सगळे जिंदाबाद आणि अगदी या अशा जर्सीज किंवा ट्रॅकसूट नसायच्या. शर्ट पॅन्टमध्ये खेळाडू दिसायचे. तदनंतर 1 वडापाव आणि 2 खेळाडू हे समीकरण असायचं. मग गावातलं कोणतं तरी एखाद्या मित्राचं घर शोधायचं आणि तिथे मग पूर्ण एखाद्या संघाच्या जेवणाची व्यवस्था असायची. फार वेगळी मजा होती ती. आणि गोलंदाजांची मजा काय असायची तर प्लास्टिकची पिशवी ते पुढच्या अंगठ्याला गुंडाळायचे. का तर तो क्रश होतोय म्हणून. अगदी पायाचं खालचं सालफट निघू नये म्हणून. हे अगदी म्हणजे पहा डोक्यानं इथे मात्र माणुसकीनं ते क्रिकेट खेळलं जायचं. आणि कदाचित एकच बॅट असायची एक संघाकडे आणि दुसरा खेळाडू डाऊन द ट्रॅक भेंडीची काठी घेऊन उभा असायचा. आता दिवस बदलले. आता खरं तर ग्लॅमरस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. ऑन साइडला फुल टॉस बॉल पाठवलाय सरळ लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँडला. इथे मानवंदना देत असताना इथे निलेश दापसीनं त्याची आक्रमकता सिद्ध केली आहे. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. माफ करा दिलीप भेंडेच्या बॅटमधनं षटकार. पवार बोलबाला आहे या खेळाडूचा. खरं तर भिवंडी क्रीडा नगरी नव्हे तर नवे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये आणि आता आखाती देशांपर्यंत देखील हा खेळाडू पोहोचलाय. स्ट्रोक पहा प्रॉपर इम्प्रुव्हायझेशन बॅटचा फ्लो कनेक्शन प्रॉपर आणि हा चेंडू सरळ इथून निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमा रेषेची फक्की इथून मात्र उडत असताना दिसली आणि सरळ बॉल चाललाय 6 धावांसाठी. इथे आक्रमकता षटकार. हा जिद्दवान खेळाडू षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट करतोय आणि त्या खेळाडू करता जोरदार टाळ्या इथे वाजल्याच पाहिजेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो इथे मात्र सजवतोय. संघाची टोटल पोहोचली आहे 30 रन्स ऑन बोर्ड. आक्रमण चढवलंय करंटच्या विरोधात. दिवसा तारे दाखवलेत गोलंदाजाला.
आता खरं तर कमबॅक केलं सुरेख रीतीनं. प्रोजेक्टाईल मोशन पहा, प्रॉपर इथे प्रोजेक्टाईल मोशन दिली बॉलला. डिलिव्हर्जन प्रॉपर आहे आणि इथून डिलिव्हरी कंप्लीट होतील त्या 2 चेंडूंचा सत्र इथे मात्र शेष. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे तुम्ही पाहत आहात. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 लाखिवलीकरांचं हे दर्जेदार आयोजन. बॅटची कडा, बॉल चला लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हुशार आहे खेळाडू. अंदाज बांधणं त्या क्षेत्रात खरं तर इतकं सोपं नाहीये आणि त्यानं तो बांधला. प्रेडिक्शन प्रॉपर. तदनंतर एक सिंगल आली. 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 31 या धावसंख्येवर. 31. प्रथम फलंदाजी करत असताना धामणगाव संघ, दापसीपाडा धामणगाव मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि खरं तर चहू बाजूनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता भरपूर मेहनत प्रिन्स मूवीजची. आमचे कपिल दादा जे गुणलेखक मित्राच्या भूमिकेमध्ये आहेत. डीजे देखील चांगली कामगिरी करतायत आणि प्रत्येकाची मेहनत आहे. अनेक रात्रींचा हा प्रवास आहे आणि अनेक रात्री मेहनत केल्यानंतर आलेलं हे अगदी रौप्य स्वरूप गोलंदाज तयार. हा ट्रॅकर उडवलाय. फटका इथे फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आणि टिपली अचूक झेल. इथे संपलाय फलंदाज निलेश धापसीचा खेळ. खऱ्या अर्थानं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचे प्रणेते तथा शिल्पकार, भिवंडीचा बुलंद आवाज A1 सूत्रसंचालक तथा अँकर आदरणीय आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील साहेबांची ही संकल्पना आणि त्यांच्या रिफ्लेक्सेस आपल्या लाईव्ह स्क्रीनवर देखील आपण पाहतायत. आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील सर, खुल्या दिलाचं व्यक्तिमत्व आहे. मला प्रथमतः संधी दिली भिवंडी ग्रामीणमध्ये योगेश दळवीनं धोंडावडवलीच्या मैदानात आणि तदनंतर आदरणीय संजय दळवी साहेबांची स्पर्धा होती. त्या ठिकाणी खरं तर राजेंद्र पाटील आणि आमची ओळख झाली आणि असं म्हणतात की इथं आल्यावर बरेचसे समालोचक बदलतात. ट्रॅजेक्टरीत सुरू होतात, चढ उतार, पाय खेच या सगळ्या गोष्टी. परंतु या षटका 31 धावा झाल्यात 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आणि निश्चितच आदरणीय राजेंद्र पाटील सरांनी तिथून मला ग्रामीणमध्ये संधी दिली. भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये देखील प्रमोट केलं आणि पहा मनाचा मोठेपणा आहे. कदाचित अनेक माझ्यासारख्या कळत नकळत अनेकांच्या पाठीमागं राजेंद्र पाटील यांचा हात आहे. अगदी या माणसापाशी काही नाही, परंतु एक वेगळी प्रबळ आणि प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि त्याच अगदी प्रचंड इच्छाशक्तीला उराशी बाळगून जे स्वप्न बाळगलंय, असंख्य जनमानसामध्ये जे नेटवर्क बनवलंय, त्याच आदरणीय राजेंद्र पाटील सरांची ही संकल्पना. इथे गोलंदाज तयार. चेंडू आदळला देहयष्टीवर आणि पहा इट्स अ बँग ऑन द टार्गेट. परतावा लागणार आहे. यष्टा अक्षरशः वाकवल्यात. फलंदाज इथे मात्र झालाय बाद. मिस्टर दिलीप बेंडे अगदी महत्वाचा शिलेदार निघालाय परतीच्या प्रवासाला. एकंदरीत सफलता मिळाली प्रणयला. प्रणय गोलंदाजी मार्कवर आहे, ज्या मार्फत संघाला जो ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं, खरं तर जी साझीदारी झाली होती तिला तोडणं गरजेचं होतं आणि दिलीप बेंडे 7 चेंडूंमध्ये या खेळाडूनं 24 धावसंख्येची बहरदार इनिंग पेशकश केली आणि तो खेळाडू मात्र परतलाय. इथे मात्र बाद घोषित केला गेला. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. अगदी मी याच करता म्हणतो महाराष्ट्र हा खरं तर लढवय्या योद्ध्यांचा महाराष्ट्र आहे. या मातेने दिला आम्हा वारसा, कठोर छाती इथे दगडाची. इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची. पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. आदरणीय सन्माननीय मान्यवर पाहुण्यांचं इथे शुभागमन. सुपर बॉलिंग, स्वतःची मक्तेदारी दाखवतोय. पूर्ण मैदानाच्या चहू बाजूने पहा बारकाईने नजर आहे आदरणीय राजेंद्र पाटील सरांची. हे फार महत्वाची कसरत आहे. सुनील सर, मी बऱ्याचदा म्हणतो ना की आयोजन करणं हे वडापाव खाण्या इतकं सोपं नाहीये. अनेक रात्रींचा तो प्रवास असतो. अनेकांना आमंत्रण देणं, या स्पर्धेत कोण समालोचन काम करणार आहेत आणि फेब्रुवारीचा महिना आहे ना, म्हणजे खरं तर फार मोठी सुपर्ब बॉलिंग. इट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा आणि स्वतःची गुणवत्ता इथे मात्र निश्चित रूपानं
आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार राजेंद्र पाटील सर मैदानाच्या चहू बाजूने फेरफटका घालत असताना ज्या क्षेत्रात खरं तर ज्या पद्धतीने जिथे काही उडीव आहे ती उडीव भरून काढताना कॅमेरामॅनला देखील विनंती असेल की आपण त्या क्षेत्रामध्ये कॅमेरामॅन निश्चितच स्पर्धा लाईव्ह देखील सुरू आहे. प्रिन्स मूवीजची भरपूर मेहनत. यानंतर सारंग गाव आणि त्या विपक्षामध्ये जय गावदेवी लाखिवली ब दोन्ही संघांचे कॅप्टन्स. चला आपण टॉस करता या. एका बाजूला सारंग गाव मॅच नंबर 4 आणि त्या विपक्षामध्ये जय गावदेवी लाखिवली ब आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं. लाखिवलीकर मात्र ब संघाच्या माध्यमातून इथे खेळतील. 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. प्रणय जो सध्या गोलंदाजीच्या भोळ्यावर आहे आणि एका बाजूला अक्षय आणि दीपक ही नवख्या खेळाडूंची जोडी. कारण जो स्टार्टअप इथे होता तो इथे मात्र ब्रेक थ्रू दिला त्याला. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस. सिलिबेडॉन मधून बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन तिथे तैनात आहे. वेगाने एक धाव केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस आणि याच 2 धावा ज्या धावफलकाला आकार देतील. संघाची टोटल पोहोचली आहे 34. लॉस ऑफ 2. सुरई सारंगावचे उपसरपंच तथा द्वितीय नागरिक आदरणीय विशालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. सुपर बॉल अक्षरशः स्वतःच्या शरीर वेष्टीचा वेध घेणारा बॉल होता फलंदाजाच्या. तदनंतर एक सिंगल लेग बायचा सिग्नल पंच भाऊ पाटील सर इथे इशारा करत असताना षटक क्रमांक 3 ची झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा हा पूर्वार्ध आहे. एक षटक अजूनही बाकी असताना 35 धावा धावफलकावर जोडल्यात. इथे असंख्य विद्यार्थी मला दिसत आहेत. त्यांच्याकरता एकच सांगेन की अविरत आयुष्याची अनेक स्वप्न आणि डोळे लावून अनेक पालक तुमच्याकडे बसलेत. फेब्रुवारी उगवलाय आणि मला वाटतं 1 मार्चला पहिला पेपर आहे 10वीचा. मित्रांनो आदरणीय परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की जर तुमच्याकडे 2 नाणी असतील ना तर एका नाण्याची तुम्ही भाकरी खरेदी करा आणि दुसऱ्या नाण्याचं एक पुस्तक खरेदी करा. कारण भाकरी तुम्हाला जगण्याचं सामर्थ्य देईल तर हे पुस्तक हे तुम्हाला अविरत ज्ञानाचं भांडार आणि साम्राज्य देऊन तुमच्या यशाला गवसणी घालण्याचं महत्त्वाचं शस्त्र बनेल. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि असंख्य जे काही विद्यार्थी इथे दिसत आहेत त्यांना विनंती आहे की कृपा करून प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन युअर 10th and 12th एक्झाम. फार महत्त्वाचे टप्प्यात 10वी आणि 12वी. खरं तर ग्रामीण भागामध्ये ना बरीचशी कमतरता आहे करिअर गायडन्सची आणि त्यामुळेच की काय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना देखील टॅलेंट असून देखील त्यांना करिअर गायडन्सच्या माध्यमातून कमतरतेमुळे बराचसा करिअर पासून दूर राहावं लागतं. इथे पहा पहिलाच बॉल बँग ऑन द टार्गेट. यष्टी वाकवली अक्षरशः. फलंदाजाला परतावं लागणार आहे. 1 more विकेट डाऊन. मिस्टर दीपक हॅज टू डिपार्ट. आणि इथून एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल जाऊन पोहोचते 36 आणि 35 आकडा जसा आला होता ना आधी तेव्हा खरं तर आपण विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आकडा होता आपल्याकरता. निश्चितच प्रत्येक खेळाडूला एकच सांगेन की क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं जरूर आहे परंतु तुमचं करिअर देखील जरुरीचं आहे. व्यवसाय नोकरी या सगळ्या गोष्टी सांभाळून जर तुम्ही प्रॉपर बॅलन्सिंगनं सगळ्या टाइम मॅनेजमेंटनं या गोष्टी जर अरेंज केल्यात ना तर मग तुमच्यासारखे यशस्वी तुम्हीच असाल. इथे मात्र पुन्हा एकदा धामडगाव संघ फलंदाज सज्ज आहे. दीपक आहे स्ट्रायकर एंडला. इथे पहा बॅट अँड पॅड मधून हा फटका खेचला. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रोटेक्शन तिथे आहे. मिसफिल्डिंग आणि त्याचा फटका इथून जरूर बसेल. एक एक्स्ट्रा 1+1 2 अशा कनेक्ट होतील आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवर. खरं तर एकदा कपिल दादा आपण शिक्षण घेतलं ना की मग गुलामगिरीची सवय तुम्हाला कधी राहणार नाही. याच्या त्याच्याकडे हात पसरण्याची वेळ तुमच्यावर कधी येणार नाही. खंबीरतेनं तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल. अगदी स्वाभिमानानं आणि अगदी लढवया बाण्यानं तुम्ही अगदी जगू शकता. त्यामुळे शिक्षण आहे ना फार महत्त्वाचं आहे. इथे जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर आकाश. सुपर बॉल स्विंग अन मिस. इथे प्रॉपर एक्झिक्युशन
निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना षटक क्रमांक 4 आकाश आतापर्यंत 4 चेंडू यशस्वीरित्या त्याने धावा खर्च केल्यात फक्त 3 आणि पहा 4 चेंडूंमध्ये 1 विकेट टिपत असताना रानाळ संघ कदाचित ज्या गावाच्या रक्तामध्ये लढणं आहे ते दामणगावकर देखील समोर आहेत आणि रानाळ देखील तितकाच तरबेज भिवंडीच्या पटलावरच्या या महाशक्ती सबमरीन इथे आता पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज अत्यंत दर्जेदार आणि तीक्ष्ण भेदकतेने कलात्मकतेने इथे गोलंदाजी करत असताना पाटील फार्म हाऊसचे ओनर आदरणीय रणजितदादा पाटील त्यांचं इथे शुभागमन होतंय दादांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर 38 विजयाकरता किती धावांचं टार्गेट समोर सेट केलं जाईल त्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा चेंडू गोलंदाज तयार स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 फटका इम्प्रोव्हायझेशन प्रॉपर टायमिंग प्रॉपर इथे केलाय मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर सरळ चेंडू मिड विकेटला मानवंदना देत असताना ठोकलाय अत्यंत विस्फोटक फटका षटकार दोन्ही संघ जरा नोंद घ्या 4 षटकांमध्ये 44 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरता रानाळ संघ ज्यावेळी उत्तरार्धामध्ये फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये येईल त्यावेळी त्यांना विजयाकरता धावा करायच्या आहेत 45-45 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम रानाळ आणि चेंडू तुमच्याकरता असतील ते 24 चेंडू आणि विजयाकरता 45 धावांची गरज उत्तरार्धामध्ये जसा इथे बॅटिंगला सुरुवात करेल रानाळ संघ तसं कॉम्बॉक्स मध्ये इथे करूयात परिवर्तन तुमच्या साथीने इथे जोडले जातील लाखिवलीचेच याच मातीतले सुपुत्र आपण हर्षलला आपण इथे करूयात आमंत्रित थँक्यू ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स सुनीलजी पवार खूप खूप धन्यवाद निखिल तर आपण टॉस बॉक्समध्ये एकता स्पोर्ट सारंगाव टीमचा कॅप्टन आणि गावदेवी स्पोर्ट लाखिवली ब टीमचा कॅप्टन म्हणजे एक यजमान संघ आणि दुसरा पाहुणा संघ दोन्ही या टीम दरम्यान एक खूप मोठी फाईट पाहायला मिळेल व्यासपीठावर लाखिवली गावचे समाजसेवक आदरणीय किशोरदादा पाटील हे व्यासपीठावर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत मी दादांना विनंती करेन की आपण या टॉस बॉक्समध्ये सामना मात्र 3 षटकाचा राहील कारण की आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्हाला ही सूचना आहे कारण की संघ जास्त आहेत म्हणून प्रत्येक टीमनी सहकार्य करायचं आहे तब्बल आज शेड्यूल उशिरा सुरू झाला कारण की एका टीमचं व्यक्तिगत स्वतःचं कारण थोडंसं होतं त्यामुळे ते उशिरा आले आणि सर्व टीमनी तो मान्य पण केला आणि आपण सुद्धा मान्य कराल अशी आपण अपेक्षा करूया आणि हा सामना आणि किरण गडक साहेब आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्समध्ये तसेच रणजित पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे चला हे तिन्ही मान्यवर आमचे आणि रमेश गडक साहेब आपण सुद्धा यायचे आहे या आपण पाहतोय आमचे किशोरदादा त्यासोबत आमचे हरिचंद्र दादा आणि त्यासोबत किरण दादा आणि रमेश रंजित इनकी तो बात ही अलग है अंदाज अपना अपना सर सामना किती षटकाचा आहे 3 षटकाचा सामना आहे निश्चित एकता स्पोर्ट सारंगाव टीमचं म्हणणं होतं की आम्हाला पहिला सामना म्हणून 4 पण सहकार्य करायचं विशालदा आणि ऑल कंपनी आणि जे 3 षटकाचा सामना आहे कॉईन मी दाखवतोय एकीकडे आयोजक जे आहेत राजेंद्र पाटील 4 षटकाचा सामना आहे चला आयोजकांनी सांगितलं की आम्ही सुद्धा मान्य करतो नंतर तुम्हाला जेवढे सामने कमी षटकाचे ते खेळावे लागेल एकीकडे पाहतो आपण राजेंद्र पाटील आयोजक तर दुसरीकडे नो डाऊट पहिल्या दिवस पाहतोय की आपण लाईव्ह टेलिकास्टचं नाव प्रिन्स मोहितचा हा नामकरण आपण पाहतोय हा कॉईन मी दादाच्या हातात देतो कोण मागणार राजेंद्र पाटील आणि होय आज मात्र राजेंद्र पाटील साहेबांना मागणी जास्त आहे आलंय राजेंद्र पाटील मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे तर एकता स्पोर्ट सारंगाव टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलेला आहे आणि सर्वप्रथम मी निश्चित स्वागत करेन आपल्या लाखली गावामध्ये कारण की ज्या टीमकडे जर पहिला पण एकता सारंगाव जर नाव विचार केला आपण नो डाऊट या गावाचा एक खूप मोठे व्यक्तिमत्व विद्यमान उपसरपंच विशालदादा यांनी जो संघ बनवलेला आहे तो खूप चांगला संघ आहे त्यापूर्वी मात्र आपण इथं आलात प्रत्येक सातत्याने खूप मोठी मोठी टुर्नामेंट आपण खेळतायत काय बोलशील या आयोजनाबद्दल आयोजन खूप सुंदर आहे फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलेलो खेळायला नाणेफेक जिंकलेली वेळ कमी आहे काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करणार खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला कारण की सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण तर टॉस बॉक्समधून सूचना शेकी नाणेफेकीचा कॉल एकता स्पोर्ट सारंगाव टीमच्या बाजूने गेलाय प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये
अनेक अनेक धन्यवाद निखिल. तर सामना इथं मात्र पाहतोय की आपण एका जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. जो टार्गेट पाहतोय आपण निश्चित अशा प्रकारे बॅटिंग चं प्रदर्शन पाहिलं होतं. दामणगाव टीमच्या बाजूनं 4 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 44 आणि 25 धावाचं आव्हान आहे. पहिला चेंडू लाईन कुठे चेक करतील भाऊ पाटील सरांचे दोन्ही या समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात पाहायला मिळाली. इथं मात्र बॉलर पाहतोय आपण रोहितच्या माध्यमातून अतिरिक्त धावेने इथं मात्र टीमचं खातं उघडलं गेलं. यशवंत मूर्ती राणाल, हिमांशू स्ट्राईकला पाहतोय आपण आणि नॉन स्ट्राईकला कुणाल. यावेळेस पाहता परत त्या हल्ली होता चेंडू थोडासा आतमध्ये होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चिनून बॅटचा संपर्क होत नाहीये. रनाल टीम जर म्हटलं तर निश्चित नो डाऊट खूप मोठे मोठे नाव या गावामध्ये पाहतोय आपण. खास करून चिराग माळी आणि निश्चित नो डाऊट प्रताप शेठ पाटील यांचं सुद्धा खूप नावाचा वाजागाजा आपण सातत्यानं पाहतोय. पप्पू शेठ जर म्हटलं 40+ माजी अध्यक्ष. यावेळेस पात्र खोदून काढले. चेंडूला टर्न केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्या दरम्यान मात्र संधी होती, वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. खातं उघडते हिमांशू आपलं आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 2. चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रति षटकामागे 11.33ची सरासरी तुम्हाला पार करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. एक चांगला संघ धामणगावचा पाहतोय आपण. त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं राहील. आता मात्र स्ट्राईकला कुणाल. यास पाहता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्रिपच्या स्वरूपात फटका पाहतोय आपण. जमिनीगत चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता लॉंगॉन डीपमध्ये. या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 3. तर एक तास पुढे सारंगाव टीमची सर्वेसर्वा आणि या सारंगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून मी विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता. विशाल पाटील दादा आपण या व्यासपीठावर. आणि सातत्याने हर्ष मी कित्येक वेळा विशालला पाहतो की जेव्हा तो ड्रेसिंगमध्ये येतोय व्यासपीठावर येत नाहीये कारण की तो एक खेळाडू आहे सर्वप्रथम. हा भान आहे त्यांना. पण दादा आपण या ही स्पर्धा आपली आहे. यावेळेस पाहता पुल करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक छेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण पूर्णपणे नियंत्रण नव्हतं चेंडूवर. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात ही 30री धाव पूर्ण कंप्लीट करताना चांगला तालमेल. या 3 धावींनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 6 बिनबाद 45 धावांचं टार्गेट आहे. यानंतर जो सामना होईल निश्चित एक चांगला सामना पाहायला मिळेल. एक तास पुढे सारंगाव विपक्ष जय गावदेवी लाखिवली ब संघ. काल जनुमान लाखिवली टीमचं दबदबा कायम होता टॉप 3 मध्ये. कालच्या दिवसामध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन बॉलिंग असो फिल्डिंग असो बॅटिंग असो प्रत्येक सामन्यामध्ये अलग अलग हिरो पाहिले होते आपण. यावेळेस पात्र लाईन चुकीची आहे. टप्पापर्यंत थोडासा चेंडू बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही हात समांतरेषित आमच्याकडे वळताना इशारा करता येतं वाईटचा आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या 7. क्षेत्ररक्षण तोच कायम. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ फ्लाय क्षेत्ररक्षक थर्डमॅन. यावेळेस पात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. अप्रतिम झेल कंप्लीट करतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. यावेळेस पात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ज्यांनी आम्हाला खूप धावसंख्या पाहतोय आपण. फक्त आणि फक्त इथे मात्र 7 आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला धक्का बसलाय मालिकेसाठी ज्यांनी आम्हाला खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. निश्चित यश कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर उद्योगपती पोगावचे आदरणीय यशवंत कोंडू पाटील साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेत आदरणीय यशवंत कोंडू पाटील साहेब. सन्मान चिन्ह आणि मॅनोमॅनचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेले आहे. अवनी क्लिनिक व अर्णव मेडिकल वसईचे प्रोप्रायटर डॉक्टर सौ विना कपिल पाटील मॅडम यांच्या माध्यमातून तमाम देणगीदाराचं आणि लाखमोलाचं सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं मी या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील आणि संपूर्ण गावदेवी स्पोर्ट लाखिवली यांच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय की तुमचं लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेला उच्च कोटीवर नेण्याचं काम केलेलं आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 25 धावाचं टार्गेट आहे पण पहिल्या षटकामध्ये जर पाहिला आपण निश्चितच चांगलं बॉलिंग अटॅक पाहिला आपण. खास रोहितच्या माध्यमातून 1 विकेट प्राप्त करतोय आणि फक्त 7 धावा खर्च करतोय. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी आता मात्र निलेश येतोय.
दूर आणि त्या टोकाकडनं समोर बॅटिंग करण्यासाठी ते मात्र हिमांशू सलामीचा बॅटर. खूप मोठी अपेक्षा असेल हिमांशू यांच्याकडून, एक विध्वंसक बॅटर म्हणून मृणाल आले क्रमांक 3 वर नॉनस्ट्राईकला. इथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. जी सरासरी आता मात्र 11.33 होती ती वाढलेली आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आक्रमण करावं लागेल यशवंत स्मृती राणा टीमला. पहिल्या चेंडूवर हा प्रहार हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा पाहतोय आपण आणि अतिशय वेगात या 2 धावा सहज कंप्लीट. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 9. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 25 धावाचं टार्गेट आहे. खूप चांगलं वातावरण पाहतोय आपण, स्वच्छ सूर्याची किरणं, अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण. टेम्परेचर खूप जास्त आहे पण हार्ड क्रिकेट सध्या तरी पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण परत एकदा निलेश राईट अमोर द विकेट. याच पाहता कट करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कड, गलीच्या क्षेत्रावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आणि कटचा जर विचार केला आपण वीरेंद्र सेवक सातत्याने हे सांगायचं, तुम्ही जेव्हा कडचा फटका खेळता बॅट तुम्हाला खूप वेगात फिरवावी लागते. जरी चेंडू बॅटच्या कडीला लागला तर तो शक्ती अफाट असते आणि फटका वरतून निघून जातोय. या एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण दुर्यांकित प्रवेश करते 10. अजून सामना जिंकण्यासाठी 35 धावीची आवश्यकता असेल. यावेळेस पात्र आडबॅटने फटका ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मिडविकेट लॉंगॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट. धावसंख्या स्थिर 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.3चं खेळ आपण पाहतोय, म्हणजे 1.5 षटक समाप्त झाले. आता मात्र पाहतोय अजून 2 षटकासाठी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र आता एखादा मोठा प्रहार करणं गरजेचं आहे, कारण की रन रेट तुम्हाला वाढत चालले, प्रत्येक चेंडू मागे सरासरी वाढत चाललेलं आहे. दबाव जर कमी करायचा असेल चौकार किंवा षटकार मध्ये या चेंडूला कन्व्हर्ट करावे लागेल. 15.33 ची सरासरी. नो डाऊट ऑपरेटिंगची जबाबदारी पार पडताना उच्च कुटीवर नेण्याचं काम प्रिन्स मोहितला ज्यांनी केलं त्यामध्ये नो डाऊट संजय गुळी दादांचा खूप मोलाचं योगदान. आज मला वाटलं की भाई येणार होते प्रथमेश पाटील, पण स्वतः खूप बिझी आहेत प्रिन्स मोहित. तब्बल 5 ठिकाणी बिग शोच्या ऑर्डरही कंप्लीट करताना रवी दादा असो, प्रथमेश असो की त्याच्या मात्र सोबत संजय आणि ऑल टोटली प्रिन्स मोहितची टेक्निकल टीम खूप मोठे योगदान. भिवंडीकरांचं हृदय बनत चाललेलं लाईव्ह टेलिकास्टचं हे पाहू शकता आपण. करंट रेट 8 पॉईंटचा आहे आणि आता मात्र तो जर रिक्रुट जर पाहिला आपण तर वाढलेला आहे. आता मात्र 15-33. यावेळेस पात्र हा फटका अतिशय सुरेख आहे, कडक आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणारा हा उच्च कोटीचा फटका आणि षटकार. की पवार सर काय उल्लेख करतोय, षटकाराची आवश्यकता होती, गोष्ट ऐकली, कानापर्यंत गेली असेल आणि एक क्लास फटका मुर्नालच्या बॅटमधून. व्यक्तिगत मुर्नाल मात्र 2 चेंडूमध्ये जर पाहिला आपण 8 या धावसंख्येवर, स्ट्राईक रेट जर पाहिली आपण 400 ची स्ट्राईक रेट, अशा तऱ्हेनं धावसंख्येचा वेग जर पाहिला तर मात्र 18 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर अजून एका जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. एकता स्पोर्ट सारंगाव विपक्ष पाहतोय आपण जय हनुमान लाखिवली बसंग. काल जय गावदेवी लाखिवली, काल जय हनुमान लाखिवली टीमचं खास प्रदर्शन. टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये भल्या संघांना प्रबोध करून खूप उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं आपण. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना पिंट्या सर पाहतोय आपण आणि त्यानंतर भाऊ पाटील. आवश्यकता आहे थंडची, ती पण मागणी पूर्ण करताना. अजून एक धमाका, लाजवाब अफलातून भिरकावलंय चेंडूला, बॅकवर्ड खोलीच्या वरतून आलाय षटकार. षटकारांनी धावसंख्या पुढे सरकते ती 24. काय क्लास फटका होता, पुलचा फटका होता, पॉवर पुल. स्कोरलेगच्या वरतून चेंडूला टोलवलंय आणि आता मात्र मोर्नाल नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. 3 चेंडूमध्ये त्याचे 2 षटकार. धावसंख्या 24. इथून मात्र 21 धावेची अजून आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. 2 फटक्यांनी काम
यशवंत स्मृती नाळ टीमच्या बाजूने गेले. गोलंदाज सज्ज होतोय. खराब चेंडू आणि योग्य समाचार. हा पण चाललाय चेंडू पाहतोय आपण. इशारा काय येईल यावेळेस पाहता लागोपाठ. तिसऱ्या चेंडूवर तिसरा धमाका 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 आलाय हा षटकार. पहिल्या चेंडूवर सपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथं मात्र चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. हिमांशू मात्र संघर्ष करताना पाहतोय, पण हिमांशूला मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मुरनाल नावाचा वादळ खेळपट्टीवर चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्राईक रोटेट करून फक्त नॉन स्ट्राईकला त्याची बॅटिंगचा आनंद घ्यावा लागेल, कारण की 3 चेंडूवर 3 कडक असे षटकार ठोकले होते मुरनाल यांनी. याच पात्र हा फोर्सिंग फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, असं वाटलं की झेल कंप्लीट करेल. ज्या एका धावीने आता मात्र हिमांशू नॉस्ट्राईकला पोहोचतोय. धीमी बॅटिंग करताना टीमची धावसंख्या पाहतोय आपण 31. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 32. सोपं समीकरण. अजून दोन्ही बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. यानंतर 1 तास फूट सारंगाव विपक्ष आपण पाहणार आहोत. जे गावदेवी लाखिवली बसंग. सुरेश याच पात्र हा फटका हवेत आहे. लॉंगऑन क्षेत्राकडे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि 2 धावा सहज कंप्लीट. इथं मात्र सूर्य जर पाहिला आपण लॉंगऑन कडे जास्त त्रासदायक आहे, आणि हे उल्लेख केला होता की दोन्ही कॉमेंटेटर गॉगल लावून आहेत. हे खऱ्या अर्थाने खेळाडूला गॉगल लावणं गरजेचं आहे. हिमांशू अजून 2 धावा कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 34. आता मात्र फक्त आणि फक्त 11 धावीची आवश्यकता येणार आहे. इथून मात्र पाहतोय की आपण चेंडू शिल्लक आहे ते 9. याच पात्र ऑन द रेस क्लास फटका आहे. कॉपी बुक स्टाईलने फटका होता. पाहतोय आपण एक टाकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा खणखणीत चौकार.
निश्चित चेंडू सोपवायचा आहे आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून क्षणी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. पाहतोय की आपण शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशिली गावाचे खूप मोठं एक नेतृत्व देवानंद थळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला क्रमांक 2चं बक्षीस मिळालेलं आहे आणि कट्टर शिवसैनिक खूप मोठं व्यक्तिमत्व देवानंद थळे साहेबांचं दबदबा कायम आहे भिवंडी या शहरावर पाहतोय आपण आणि चांगलं नेतृत्व. काय क्लास फटका होता, ऑन फटका होता पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून स्वीपर कॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. आता मात्र चांगली बॅटिंग हिमांशुद्धा करताना पाहतोय आणि धावसंख्या पाहतोय 38. आता मात्र निश्चित एक सोप्या विजयाकडे वाटचाल करताना यशवंत स्मृती रानाळ संघ. धावसंख्या 38. 7 धावीची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होताना सूरज. चांगला चेंडू होता, तेवढं छान असा फटका छोट्या बॅटरीचा वापर पुश केलंय कव्हर क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल हिमांशू कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या 39. 6 धावीची आवश्यकता आहे आणि 30 षटक प्रगतीपथावर. या षटकाने मात्र विजयावर मोहर लावेल काय मोर्नाल नावाचा बॅटर ज्यांनी 4 चेंडूचा सामना केले. 3 उच्च कोटीचे गगनभेदी षटकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. यावेळेस पात्र हा चेंडू मात्र धीम्या गतीच्या बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय. आता मात्र मोर्नालचा अडथळा दूर केलाय गोलंदाज सूरज यांनी. चांगली खेळी साकण्याचा मात्र बाद झालाय. 6 चेंडू 6 असं सोपं समीकरण आहे. चला वेळ कमी घ्या आपण. धामणगाव संघ खूप मोठं नाव आहे पण नावाप्रमाणे आतापर्यंत कामगिरी आपण पाहिली नाही कारण की बॅटिंग करताना 4 षटकामध्ये 44-25 धावांचं आव्हान ठेवलं पण एका षटकाने संपूर्ण समीकरण त्यांचं फेल केलं. बॉलर निलेशचं मागडं षटक तब्बल 23 धावा निलेश यांनी खर्च केल्या होत्या. सामन्याची पंच पिंट्या एक लोकप्रिय व्यक्तिमत्व लाखिवली गावाचा. मला वाटतं की त्याचे चिरंजीव सध्या तरी पाहते आपण व्यासपीठावर आहेत. 6 धावाची आवश्यकता आहे. अंतिम षटक प्रगतीपथावर एक चमत्कारिक कामगिरी करून सामना जिंकून देईल काय. समोर बॅटर पाहते आपण स्ट्राईकला हिमांशू. व्यक्तिगत एका चौकारांनी चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण. एक बाजू लावून धरलेली आहे आणि ठामपणे बॅटिंग करताना सिली पॉइंट. आता पाहतोय आपण दबाव टाकण्यासाठी. याच पात्र हा फटका हवेत आहे. कव्हरकडे कुठला क्षेत्ररक्षक नाही. या चेंडू मात्र क्षेत्ररक्षकला बीट करतोय. आता मात्र बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हलिंग करताना त्या दरम्यान मात्र पाहतोय की आपण या 2 धावा सहज. जेव्हा जेव्हा कपिल आणि निखिल सिली पॉइंटचा प्रश्न येतोय तर आठवण होते वाघबीळचा मेगा यांची. आणि तिथं मेगा क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा. याच पात्र हा पुलचा फटका खेचून मारलाय. मिडविकेटकडे थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा इथं मात्र सहज कंप्लीट करेल. निश्चित पाहतो की आपण थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचं सोनं करताना 2 धावा कंप्लीट. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. हिमांशू ग्रेट बॅटिंग. पाहतोय की आपण सलामीचा बॅटर होता. पहिले 5 ते 6 चेंडू थोडंसं अडकळत खेळला त्यानंतर मात्र सम भेटल्यानंतर चांगली बॅटिंग. वेगवान हा चेंडू होता. बीट झाला होता. बॅटर बीट होते यष्टी रक्षक आणि लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनकडे हा विजयी चौकार आलाय आणि याच बरोबर सामना इथं मात्र जिंकलाय तो म्हणजे यशवंत स्मृती राणाळ टीमने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक कौतुक. सामनावीर ठरल्या सामन्याचा आमचे स्कोरर सांगतील.
चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि या पुढच्या सामन्याला सुरुवात करणार. त्यापूर्वी मात्र या सामन्याचा खास हिरो ठरला आहे चेन्नई. कमी चेंडूमध्ये खूप चांगली झकास बॅटिंग केली, तो ठरला आहे मुरनाल सामना होईल. मुरनाल आपण यायचं आहे आणि त्यापूर्वी मात्र क्षेत्ररक्षण लावण्यासाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. मॅडम मॅचची सुंदर ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केली आहे पाहतोय आपण अवनी क्लिनिक व अर्णव मेडिकल वसे, डॉक्टर सौ वीणा कपिल पाटील ते यांच्या माध्यमातून आम्हाला मॅडम मॅचची सुंदर ट्रॉफी सन्मान चिन्ह ताईच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेलं आहे. जेव्हा मात्र निश्चित आमचे राजेंद्र पाटील सर आम्हाला माहिती देतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीला सामन्याला सुरुवात होईल, त्यामध्ये मॅडम मॅचचा अजून एक पुरस्कार वाढवण्यात येईल. म्हणजे शूज आहेत, ब्रँडेड शूज दिले जाईल मॅडम मॅचसाठी. हे पाहू शकता व्यासपीठ संपूर्ण आमचे